चालू केलेला आहे. भाडे बिडे असतील तर सांगा आम्हाला. छोटा हत्ती घेतलाय डोगांच्यामध्ये आणि व्यवसाय चालू केलाय. शिक्षकावरनं डायरेक्ट छोटा हत्ती. कांदेव 98 तेच सांगतो 1,00,000 वाईस कमी. ही 60,000चं वाटतं का? म्हणलं काय म्हणलं? मला हाणून बी वाटते असं लाफा लाफा. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. विषय सांगतो तुम्हाला, लय बेकार झाला विषय. I am going to America. शिवणगावचा हा ब्रिज, या ब्रिजचा नजारा तुम्हाला मी दाखवतोय. कधी बनवणार माहीत नाही. स्लो करून ठेवलंय ब्रिज बघ. पावसाळ्यात पुन्हा बसणार आहे काय करत. चालू झालाय हा तो चालू झालाय. सबचा टास्क बघितला कसा हसतंय का सगळं. एवढा व्याकारात डोळं गेलं ना माझं. असं गेलेलं आहे टास 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 नुसतं टाच टास 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 टास. एवढा बेकार टास टास झालं ना. आईले वाट चिडली. अगं म्हणली तसलं कशाला करते तुला जमेना. अगं म्हणले सगळ्यांचेच होतं, माझ्या एकट्याचं नाही झालं. हा तेच केलं बघा. म्हणजे वेल्डिंग मारताना कधी कधी स्पॉट इकडे तिकडे जाऊ नये म्हणून. आणि ते पातळ होत्या ना सगळ्या. ते काय विषय झाला माहिती आहे का? ते वेल्डिंगचा स्पॉट इकडे तिकडे जायचं आणि ते जळू नये म्हणून मला काय बघायला लागायचं कुठं होतंय नक्की. नाही तर ते जळली की पुन्हा ती बराबरी व्हायची ना आणि हागरा दिसायचं वेल्डिंग. म्हणून मी ते बघितलं 2-4 वेळा. पण पहिल्या दिवशी ज्यावेळेस म्हणलं ना मला पिवळं पिवळं दिसतंय तेव्हा काय नाही झालं. आणि रात्री झोपलो आणि 12 रात्रीच्या 10-11 वाजल्या आणि असं जे जाणं नाही लागलं. पण माझ्याकडे ते होतं तसलं वरती डोळ्यावर ठेवायचं. ते टाकलं बायकून रुमालावाला केला नॉर्मल पिळला आणि ठेवला डोळ्यावर. त्याला काय झालं शांत झालं थोडं बहुत. आणि त्याच्यानंतर मग ते लावलं आणि झोप लागली वाईट पडून द्यायचं अंधार करा. झोपलो मी पण आरामशीर झोपलो. काय एवढं वाटलं नाही. एक्सपिरियन्स पहिल्यांदा आला मला डोळं आलेल्याचा. व्यवसाय चालू केलेला आहे. भाडे बिडे असतील तर सांगा आम्हाला. छोटा हत्ती घेतलाय डोगांच्यामध्ये आणि व्यवसाय चालू केलाय. शिक्षकावरनं डायरेक्ट छोटा हत्ती. दोघात व्यवसाय चालू केला. या हत्तीला मोठा हत्ती बनवतो. असं काही नाही, दुसरं काम आहे आमचं. व्लॉगिंग चालू आहे पण माझं 100% व्लॉगिंग चालू ठेवणार आहे मी इथून पुढं. जे पण करीन ते व्लॉगमध्ये दाखवेन. क्वालिटी करायची माणसांची. एक दिवशी आपला पण बंगला असणार मोठा तो पण. लाजतंय गाडी स्टेरिंग सोडू लागा. इथं जायला साथ टमाटी मागायला. भूल जाते हो तुम तो धोखेबाज वादा करके. पळशी स्टेशन गाईज. आता मी आलो ते पळशी स्टेशन मध्ये. गाईज गाणं बघा कुठं लागलंय. असं वाटतंय दोघं ब्रेकअप झालंय. दोघांची पण लग्न झालीत तरी पण असं वाटायला लागलंय. काय म्हणताय अमृताई म्हणताय माझं लग्न झालं म्हणून सांगू नको.
तिथं जरा तिथंच येऊ नका इकडे अजिबात. वा वा वा. मेरे दिल में यूं ही रहना हाय, मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बन के, मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बन के आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बन के. कसं आहे गाईज, आयुष्य अनप्रेडिक्टेबल असतंय. स्थैर्य नाही, शाश्वत काय नाही, सस्टेनेबल काही नाही आयुष्यात. आज इथं तर उद्या इथं असं आयुष्य असतंय गाईज. विश्वास स्वतःवरती ठेवा, जगावरती विश्वास ठेवू नका. कोणी मदतीला येत नाही. गाडीचं स्पीड वाढले. से अपने मुझता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. झूठी कहानी सच्ची लगे, मुझे अच्छी लगे. पाठवतो, एकच मिनिट, एक मिनिट पाठवतो. तू मध्य रेल्वेचं काम आहे गाईज. तिसरा हेल्पड होता आमचा. तिसरा हेल्पडेला सारखं व्होल्टेज कमी जास्त. शेवटी मग आम्ही काय केलं, डायरेक्ट जनरेटर्स घेऊन आलो. हे सगळं रेल्वेचंच काम आहे. बघितलं का, हे ब्रिजचं जे वरचं असतं ना ठेवायचं टोपणं, ज्याच्यावर ब्रिज होतो तयार, ते तयार करायचं चाललंय. केवर आहे बस. ओ बाय ओ बाय. कैसा है? यामुळे काही दिवस बघायला भेटते मला सांगते. गोरिल्ला का फोटो आ रहा है उधर से. गोरीला का सही गाइस, लिंबू टाक इकडे. मीठ दे इकडे सर, टाक मीठ. कांदेव नवीन आहे रेसिपी. तुम्हारा अपना के हम ले ले पहले नमक चेक कर लियो. फिर आप काम करेगा पड़े. दो हेलो 60 पर मिनट हो क्या तू. 60,000 पेमेंट. 60,000 मेरे को लगेगा क्या ये काम. तुमसे ना हो पाएगा. मैं भी टीचर हूँ. अभी अब पता चल रहा है क्या मेरे मुंह से कि मैं टीचर लग रहा हूँ. कोई स्टेप लेवल थोड़ी है. नहीं ऐसा मेरा बिहेवियर देख के या ऐसा मुंह देख के, ऐसा हेयर स्टाइल वगैरह ऐसा लग रहा है मैं टीचर हूँ. ऐसे आप मेरे को खुश करने के लिए बोल रहे हैं. ऐसे जैसे कि आपका धक्का लगा ना हमारा 60,000 पगार सुन के. 6 महीना का पगार हमारा 60,000 है. उसमें भी काट के गाड़ी का ट्रैवलिंग ये सब जाके 98,000 98 तेच सांगतो. 1 लाख वाईस कमी पेमेंट सैलरी 8,000 नुसता पीएफ कटतोय. तो जमा नहीं 7,008 से हमारा काट रहा है. वही और गवर्नमेंट इसके हमसे ज्यादा और वो जमा करता है. साथ गाड्यांना सुद्धा E20 यायला लागलंय गाईज. सध्या आम्ही आहे आंबवडी वाघोली. इकडे ना या कटिंग व्हील पण घ्यायची आम्हाला. अजून गाड कापायची आकाशची. कटिंग व्हीलसाठी आम्ही आलो सध्या. हेच ना कुठलं हे कॅमेरा व्लॉगिंग सेल्फ युट्यूबला व्लॉग माहिती युट्यूबला. म्हणजे काय आता आम्ही दिसतोय त्याच्यामध्ये. बर असं पण करू शकतो, असं पण करू शकतो. डेली लाईफमध्ये तुमच्या रोजच्या जीवनामध्ये काय चाललं आपण टाकू शकतो युट्यूबला. चॅनल आपला लाईफ फिट गणेश गेलं तुम्हाला. तरी आता तुझं कंट्रोल म्हणून बरं नाही तरी दारूपेक्षा बाहेर काम नाही. व्यसन हे व्यसन नाही आमच्यासारख्या लागलो. हां व्यसनच चांगलं आहे. ज्याच्यातून इन्कम येतो ना ती व्यसन चांगलं.
काही इन्कम आहे म्हटलं तर मग विषय मग इन्कम आहे म्हणतो आहे नाही, नाही, ते पत्रकार आहे का नाही मी शिक्षक आहे तर माझ्याबरोबर आता कामाला कसं आलं माहिती वेल्डिंगच्या दुकानात मला चिमणगाव चिमणगाव गोठा तुमचं नाव काय संजय बाबा म्हणतात मला करपे ओके अकॅडमी आहे की नाही बरं. विवेकानंद अकॅडमी तिथेच आपलं घर ओके ओके चल येस सर बोलतो म्हणजे ओळख वाटते दुसरी. येस येस केवढी बसते ती ही 60,000 वाटतंय का 60,000 चला 60,000 म्हणलं की त्याचं असं काय म्हणलं काय म्हणलं मला हाणून घेऊ वाटते असं लापा गायच बघितलंय का माणसांना वाटतंय मी वेगळी मला म्हणजे किती माणसांना सवय नाही माणसांना अशी व्लॉगिंग करणार बघायची नाही आणि मी व्लॉग करताना बघतोय त्या माणसाशी येते ती काय करते येऊ नक्की आता घेतलं एक व्हील कटिंग व्हील घेतलंय डिझेल आणि निघालोय माघारी आता घेतो पेटवून नाही तर देतो मिटवून गाईज आम्ही आमच्या लोकेशनवरती पोहोचलोय हे लोकेशन आमचं बघा हे चित्रांचं खेळायला गाईज आता आमचं काम संपलंय आणि आता आम्ही निघालोय आता सध्या आम्ही पळशीमध्ये आणि सगळ्यांना सोडवलं इथं आता मी चालवणार आहे गाडी सगळ्या गोष्टी पैशासाठी करायच्या नाही त्या काही गोष्टी आपण आनंदासाठी पण करायच्या सो ब्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला नक्की काय चाललंय माझ्या आयुष्यामध्ये 100%. कारण की लाईफ विथ गणेशमध्ये रियालिटी तर असणार आहे ना काय खोटं काय नसणार आहे रियालिटी जे असेल ते रियालिटी असलं का पळशी स्टेशन मी चालवणार आहे गाडी छोटा मी तशा गाड्या सगळ्या चालवते ट्रक वगैरे सगळे चालवले पण आता मी छोटा हाती चालवते मी ह्याच्या अधिकार पण चालवले पण अजून एकदा चालवतोय तर लोडचे जरा मागं जनरेटर आहे सो बघूया कसं काय एक्सपिरियन्स आहे सर कसं वाटतं गाडी चालवताना एक नंबर माझी इच्छा होती छोटा हत्ती चालवायची म्हणून मी हाताने मागून घेतली एक नंबर चालवतो आज सरांचं छोटा हत्ती चालवते सरांची आमची इच्छा होती आज छोटा हत्ती चालवायची येस येस योग्य रीतीनं छोटा हत्ती चालवते ते मस्तपैकी गाईज गाडी मी चालवली आहे तर मी उतरत आहे तेल टाकायचे इथून पुढे आकाश मोरे गाडी चालवणार आहे पेट्रोल पंप आहे बघा तसा विषय आहे वाजलेत किती माहिती आहे का आता सध्या 7:38 गाईज 7:38 झाले त्या आणि 7:38 वाजले तरी आम्ही पण अजून इथंच आहे पेट्रोल पंप पळशी स्टेशनच्या पुढचं अजून जळगावला जायचं आम्हाला वाटलेलं कसं माहिती आहे का की 1 तास 1.5 तास लागेल 2 तासला इथले लागेल परंतु आता नाही कल्याणगड दिसला का तुम्हाला असं मग जर बघितलं ना तर कल्याणगड आहे तुम्हाला दिसत नाही याच्याबरोबर परंतु ते कल्याणगड आहे स्वतः कल्याणगडच्या शेजारीच आहे आता मी हो देतो की शेट अहो गाडी तरी बसू द्या देणार द्या छोटा हत्ती आमचं काय एवढं स्पीडनं पळतो का साहेबांना वाटलं की आम्ही पैसे न देता जातोय नाही काम करा आम्ही पण काम करायचं चल सध्या मी आहे चिमणगाव फाट्यावश्य दिसत नसेल एवढा अंधार झालाय गाईच ची मानसिकता ज्यावेळेस चांगली होईल आणि जोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करू शकत नाही तोपर्यंत मी हार्ड बनवू शकत नाही आणि मी ते हँडल करतोय ॲक्च्युली डोळ्याला वेल्डिंग लागायला लिटरली एवढं बेकार ना डोळं माझं लाल भडक आहे मला दिसेल रात्री मी बाहेर रडत होतो मी डोळ्याला वेल्डिंग लागत घरी निघालोय कसं आहे दादा अरे तुझ्या गाडीचा लाभ आहे तवर इथलं दिसलं तर काय तवर करून तिकडे गेलंय बसलं लोक कसं आहे किती वाट बघतो बघ की किती वाट बघतो ग माझा दिवसभर केलाय मी आलोय घरी गाईच आणि माझा व्हिडिओ बघायचं मी आता स्ट्रीम सेटअप पुढं आहे पण वायटीच्या सेटअप पुढं मी आत्ता आहे गरीबाचा सेटअप आहे हे बघू शकतो तुम्ही आत्ता जस्ट आलोय कामावर पण ज्यावेळेस घरातली अशी आपल्याबद्दल चांगल्या गोष्टी करत असणार तो मन भरून येतं दिवसभर काम केलं तर सगळं रोन निघून जातं सो आता स्ट्रीम आता जेवतो मी आणि जेवून मग तुमच्याशी बोलतो मला लागत भोकालय शेंगा पाहिजे तेव्हा तुला ताईंनी बनवलं कालवण तू नाही बनवलं शेंगा पाहिजे का शेंगा असंच त्यांनाच बनवलं. हा बस केले की कुठे इथलं मला माझ्या चैन पडून गेलं नव्हतं
त्यानंतर असं बिल शाने आले कशी बसले व्हिडिओ चालू केले कशी बसले तर मग माझं पण चॅनल आहे ते म्हणतात तुम्ही तुमच्या चॅनल मध्ये चांगले दिसताय असं कसं दिसतंय तरी कोण म्हणतो कोण पण म्हणाल ना मम्मी जेवण झालं काय आमचं आजच्या व्लॉगमध्ये आहे ना आत्ताचं जेवण झालं संध्याकाळचं मस्तपैकी फॅमिलीसोबत फादर गेले जेवण लवकर आता जातो मी पलीकडच्या घरामध्ये झोपतो स्ट्रीम बघूया स्ट्रीम जर केली तर करतो नाही करायला लागलं चॅनल डाऊन होईल तसं पण माझा डोळा आत्ता पण लालच आहे लोकल बाया माझी ते झोप रात्र पण लागायचं तुमच्या रात्री काय वाटलं ना माझ्याबद्दल माझ्या ज्यावेळेस वेल्डिंगला डोळा आला तेव्हा काय वाटलं का भीती वाटली कसली डोळं बघून गायचं रात्री म्हणा मग असं डोळं नाला लाल झालं आता जेवढं दिसतं ना त्यापेक्षा जास्त डोळं माझं लाल झालं माझ्या आणि घरातले सगळे घाबरले म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे आयुष्यात मी पहिल्यांदाच वेल्डिंग वगैरे केलं ना आत्ता पण बघा ना डोळं कसं आहे आता मी स्ट्रीम करतोय म्हणजे रिस्कवरती करतोय जास्त उजेड नाही मी पहिली ही जी ट्यूब चालू असते ना ती बंद करतो म्हणजे लावली नाही पण तरी पण डोळं कसं लाल झालं वगैरे आयुष्यात सगळं चांगलं पण वेल्डिंग लागणार चांगलं नाही बाबा असं लाईव्ह चालू आहे आणि लाईव्हचा आस्वाद घेतोय मला डोळं बघायला झालं रूम साफ केली गायज मला स्ट्रीमवरनं उठवायला लागलं आणि मला बघायला लागलं की रूम साफ केली मला बघू द्या पण बल्बच नाही चालू आतला बघा गायज स्वच्छ केलं आहे इथलं सगळं सामान गायब केलं आहे प्लस स्वच्छ केलं आहे अगं बाया 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 ही आहो ती एकत्र कांदा बिंदा सगळं व्यवस्थित केलं हिचं म्हणणं हे आहे कसं बटाटा वेगळं कांदा वेगळं गेलं सगळं सेपरेट अपार्टमेंट स्वच्छ केलं आहे सगळं एकटीने केली मी एकटी ना ऐक ना तू एकटीच या घराची सून आहे त्यामुळे तूच करावी थोडे मांडलं पाहिजे आय एम प्राऊड ऑफ यू थँक्यू